वाल्मिक कराडांच्या दुसऱ्या पत्नी ज्योती मंगल जाधव यांच्या नावानं मांजरसुंबा परिसरामध्ये 9.25 एकर जी जमीन आहे आणि त्याच जमिनीवर मी इथं उभा आहे. आपण पाहू शकतो निवळ माळरान हे आपल्याला दिसतोय आणि या परिसरात काही खोदकाम देखील केलेलं आहे. याचाच अर्थ कुठला तरी त्यांना व्यवसाय करायचा असावा असं म्हणलं तरी आता वावगं वाटणार नाही. आणि याच परिसरामध्ये मुकेश रसाळ यांनी देखील अशा पद्धतीने आरोप केलेला आहे. पलीकडचा जर डोंगर बघितला तर तो मुकेश रसाळ याच्या मालकीचा आहे आणि त्यांनीच आरोप केलेला आहे की ज्योती मंगल जाधव यांनी जे आहे आमच्या प्लॉटमधला जो मुरुम आहे, जो गौण खनिज आहे, हा मला विश्वासात न घेता तो उकरण्यात आलेला आहे, उपसण्यात आलेला आहे असा त्यांचा आरोप होता. आणि या आरोपानंतर मात्र जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा खळबळ माजलेली होती. जिल्हाधिकाऱ्यांकडे देखील त्यांनी तक्रार केल्याचं नमूद केलं होतं, मात्र कुठलीही कारवाई जी आहे ती झाली नाही असा आरोप देखील मुकेश रसाळ यांनी केलेला होता. एकंदरीत या जर गोष्टी जर बघितल्या तर 9.25 एकर ही जी शेती आहे ती ज्योती मंगल जाधव नावाच्या व्यक्तीच्या नावानं, महिलेच्या नावानं आहे. आणि आतापर्यंत जर त्याची स्टॅम्प ड्युटी किंवा कास्ट जर बघितलं तर 65 ते 67 लाख एवढी गेलेली आहे. माझ्यासोबत मूळ मालक आहेत इथले मकसूद शेख, ज्यांची ही वडिलांची म्हणजे शेती होती. नेमकी कुणाची शेती होती आणि ही कशी शेती तुम्ही विक्री केली? नमस्कार साहेब, ही शेती आमची सख्खी मामाची आहे. चांद पाशा म्हणून, दुसरे उस्मान अली आणि त्यांचे काही मुलं आहे आणि दुसरे लायक अली, जाफर अली, मोहम्मद अली. तर ह्यांच्याकडून आम्ही विकत घेतली होती. पूर्ण 16 एकर जमीन आहे साहेब. ही 16 एकरमधून ज्योतिताईला आम्ही 9.25 एकर जमीन दिली. तर 9.25 एकर जमीन दिल्यावर ही पूर्ण हिथले हिथंच भरून घेतलं आम्ही. ही काय दुसरीकडला आणला नाही, मुरुम काय नाही केलं. आणि ही सपाटीकरण करून घेतलं पक्ष. ती म्हणले आपल्याला इथं थोडं उठण्या बसण्यासाठी आपल्याला बांधकाम करायचा मकसूद भाई, आणि चौकून इथं फळबाग लावणी करायची असं त्यांचं म्हणणं होतं. मग उलिसक मुरुम कमी पडल्यावर आम्ही म्हणले ताई आमच्या इकडं सर्वे नंबर 28 मध्ये आहे, तिकडं आमचं शेत आहे अजून 3 एकर, 7 एकर आहे 3 जणाचा. तर मग तिथला आम्ही ही मुकेश रसाळ जे आमच्या बाजूला आहे, तर त्यांना पण विचारलं त्यांनी रस्त्यासाठी की बाबा ही टिप्परवाल्याने. मी म्हणलं तुम्ही जाऊन त्यांना विचारा. मग ठीक आहे. मग विचारल्यावर त्यांनी स्वतःहून सहमती दिली आम्हाला रस्त्यासाठी. पुन्हा ती म्हणले की आमच्याकडं आला, तुम्ही आमचा मुरुम उकरला, तक्रार केली. मग आम्ही म्हणलं की बाबा तुम्ही तक्रार केली, तुम्ही मोजणी आणा. मोजणी आल्यावर काके चतुर्सीमा कुणालाच दाखविलेली नव्हती, एकत्र आहे पूर्ण ही जमीन. मग मी म्हणलं आमच्याकडे जर तुमची जमीन निघली तर आम्ही तुम्हाला नुकसान भरपाई भरून देऊ. ही असं झालता. पण ही सुरेशांना जी म्हणले 50 एकर जमीन आहे, तर ही 50 एकर नाही, काय नाही, 9.25 एकर जमीन आहे. ह्याचं व्हॅल्युएशनच आहे 50 ते 60 लाख रुपये साहेब. आणि ह्याचा कसं आहे, उगं पतंगड बनविलेला आहे, दुसरा विषय काही नाही. मात्र मुकेश रसाळ जो व्यक्ती आहे त्यांनी देखील आरोप केलेला आहे की त्याच्या जमिनीमधला जो मुरुम आहे तुम्ही अवैधरित्या उत्खनन केलेला आहे असा त्यांचा आरोप आहे. त्यांचा आरोप आहे साहेब. त्यांच्या आरोपाचं आम्ही त्यांना उत्तर दिलेलं आहे की जुलै महिन्यात आम्ही तहसीलला पण तारीखी चालू झाली, आम्ही तहसीलला पण पत्र दिलं की सपाटीकरण करण्यासाठी. आणि त्यांना पण असं बोललं तर आम्ही जर तुम्ही मोजणी करून घ्या, आमच्याकडे निघलं तर आम्ही तुम्हाला लेवल करून देऊ, एकतर माती टाकून देऊ, नाही तर मुरुम म्हणले तर मुरुम टाकून देऊ. मात्र या जागेचं व्हॅल्युएशन जास्त आहे असं त्यांचा आरोप आहे आणि कमी व्हॅल्युएशनमध्ये ज्योती मंगल जाधव यांनी ही जमीन घेतलेली आहे असं म्हणतात. सत्य आहे? नाही साहेब, ही समजे गोष्टी खोटी आहे. आम्हाला जेवढं पैसे पाहिजे होते, आम्हाला 2-5 लाख रुपये उलट वाढून दिले त्यांनी, आम्हाला कमी पैसे दिलेले नाही. आम्ही कसं आहे, इथं मार्कआउट टाकणार होतं, समोरचं माल विकणार होतात, बाकीचं आम्ही इकडं शिल्लक आमचा रजिस्टरी मारून घेणार होतात. पण ती म्हणले आपल्याला हाटलासाठी काहीतरी व्यवसाय करायचं, त्याच्यामुळं सांगितलं होतं. पण त्यांनी नाही केलं ती हाटलाचं बी. आणि ह्याचं व्हॅल्युएशनच आहे 1 कोटी रुपयाच्या आत पूर्ण 16 एकरचा, की 65-70 लाख रुपये काहीतरी निघतो शासनाचा. आता ज्योती मंगल जाधव यांच्या नावानं किती आहे आणि त्याचं व्हॅल्युएशन किती झालं? ही 9.25 एकर आहे साहेब. ह्याचा 9.25 एकरचा 45 लाख रुपये व्हॅल्युएशन आहे पूर्ण. मात्र आमदार सुरेश धस तर हे आरोप करतायत तिथं 40 ते 50 एकर जमीन त्यांनी घेतलेली आहे, अवैधरित्या बळकावलेली आहे असं म्हणतात. ती खोटं बोलते साहेब. 7-12 बघा ना तुम्ही, अण्णांनी 7-12च बघितलं नाही. हे त्यांनी बोललेलं अण्णांनी ऐकलं की सुरेश अण्णा बी मोठे माणसं आहे, आमदार आहे, एक चांगलं त्यांची म्हणजे
लोकात ही आहे की आता निवडून आले 78,000 अण्णांनी असे खोटे नाटे आरोप नाही करावा कुणावर बी. ती आता गुतले म्हणून आता ही संतोष भैया देशमुखचं जी मर्डर झालेला आहे साहेब, का ह्याचा निश्चित आम्ही पण करतात आणि ज्यांनी काय केलं त्यांना फाशीची शिक्षा व्हायच पाहिजे ही आमचं बी म्हणणं आहे. पर हे ज्या संतोष भैया देशमुखची जी ढाल बनून राजकारण लोक करायला लागले, ह्यांनी राजकारण कुठंतरी थांबवावा ही आमची मुख्यमंत्री साहेबाला बी विनंती आहे की मुख्यमंत्री साहेबांनी खुद ह्याच्यात हस्तक्षेप करावा आणि ही राजकारण थांबावा की समाजात बिघाड पैदा व्हायला लागला आणि कुठंतरी हे जे स्फोट मोठं होणार साहेब ही जातीवाद करून. या ठिकाणी कधी ज्योती मंगल जाधव आल्या होत्या, परिसर वगैरे पाहून गेले त्यांनी? आलते साहेब, ती 2-3 वेळेस आलते. असे चलता चलता येऊन गेले. जेव्हा लेवलिंग चालू होती तेव्हा बी 1-2 वेळेस येऊन गेले ते साहेब. ती 2-3 वेळेस आशात आले नाही ती महिन्या-2 महिन्यात. त्यांची काही दहशत वगैरे या परिसरात आहे का? त्यांची दहशत आले कुणाला काय अरे वारे म्हणले तर दहशत होईन का उगाच दहशत होईन. आता आम्ही आला तिथं आमची काय दहशत आहे का? समजा अजून कुणी डॉन आला तर दहशत कुणालाच काय नाही म्हणल्यावर दहशत कशी होईन? ती कुणाला बोलत सुद्धा नाही. ही तर आले एखाद दिवस त्यांच्या सोबतच पाण्याची बाटली असली, पाणी पिले की निघाले 10 मिनिटात. ह्याच्यावर त्यांचा टाइमच नसतो साहेब. नक्कीच हे मकसूद शेख आहेत, जे मूळ मालक जे इथले आहेत त्यांचे ते नातेवाईक आहेत आणि यांच्या पूर्वजांची ही जमीन होती. मात्र ज्योती मंगल जाधव यांना केवळ 9.25 एकर ती जमीन दिलेली आहे आणि त्याचं जे व्हॅल्युएशन आहे ते 1 करोडच्या आतमध्ये. जर व्हॅल्युएशन बघितलं तर आतापर्यंत 66 ते 67 लाखाचं व्हॅल्युएशन झालेलं आहे. मात्र सुरेश धसानी देखील चुकीचे आरोप करतायत. तिथं कुठलीही 40 एकर जमीन नाही, केवळ 16 एकर जमीन होती आणि त्या जमिनीमधून केवळ 9.25 एकर जी जमीन आहे ती ज्योती मंगल जाधव यांना दिलेली आहे. राहिला मुकेश रसाळ यांचा आरोप, तेही बिनबुडाचा आहे असा आरोप प्रत्यारोप जो आहे ते आता मकसूद शेख करताना पाहायला मिळतात. कॅमेरा पर्सन अमित आडेसह मी महेंद्र कुमार मुधोळकर, TV9 मराठी, मांजरसुंबा, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.